अमळनेर नगर परिषदेत पाणी पुरवठा व्यवस्थेबाबत गैरप्रकाराच्या आरोपांसोबतच जनरल मीटिंग प्रक्रियेची अनियमितताबाबत विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या दोन्ही प्रकरणांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीचे निर्देश दिले आहेत। तापी नदीवरील मुख्य पाईपलाईनवरून अंदाजे 1 इंच व्यासाची स्वतंत्र पाईपलाईन गांधली येथील शेतासाठी करण्यात आल्याची तक्रार नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तसेच नगर परिषदेच्या जनरल मीटिंग प्रक्रियेबाबतही अनियमितता असल्याची तक्रार नगरसेवकांकडून करण्यात आली आहे। दरम्यान चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले असल्याचे आमदार पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रातून म्हटले आहे। यावेळी आमदार अनिल पाटील उपस्थित होते, तर निवेदनावर नगरसेविका जयश्री पाटील, स्वप्ना पाटील, शोभाबाई गढरे, योगिता कापडणे, विजय पाटील, सचिन पाटील, कविता राजपूत, देवेंद्र कांबळे, अफसाना खाटीक, जुबेदाबी नसीरुद्दीन, प्रवीण पाटील, नंदा संदांशू, सचिन कासार, भरतकुमार ललवानी आदींच्या स्वाक्षरी आहेत। अमळनेर शहरात भरधाव वेगाने जाणाऱ्या रेतीच्या डंपरने धडक दिल्याने जखमी झालेल्या 65 वर्षीय वृद्धाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 13 रोजी पहाटेच्या सुमारास घडली। सदर प्रकरणी डंपर चालक रोशन शंकर खराटे, राहणार लोहनेर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक याचे व वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 65 वर्षीय सदरुद्दीन शेख अब्दुल, राहणार जोशीपुरा, पिंपळे रोड, अमळनेर असे मयत इस्माचे नाव असून सदर घटना 12 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजता धुळे रोडवरील डॉक्टर किरण बडगुजर यांच्या श्री दत्त हॉस्पिटल समोर घडली होती। या घटनेत डंपर क्रमांक MH41BT 2021 वरील चालक रोशन खराटे याने आपले वाहन हयगईने बेदरकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून पायी चालत असलेले शेख अब्दुल यांना जोरदार धडक दिली होती। यात शेख यांना गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावरून उचलत रिक्षात टाकून उपचारासाठी त्यांना अमळनेर शहरातील डॉक्टर सुमित सूर्यवंशी यांच्या श्री ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। उपचार करीत असताना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला। सदर प्रकरणी मेहमूद खान मजीद खान पठाण यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक रोशन खराटे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत। अमळनेर तालुक्यातील बोहरे येथील पाडळसरे धरणांतर्गत अनेक वर्षांपासून प्रलंबित भूसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी काढण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालनात सर्व अधिकाऱ्यांसहित बैठक लावली होती। बैठकीत बोहरे येथील वरील प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा होऊन बोहऱ्यावर विशेष लक्ष देऊन पुढील तापी महामंडळ बैठकीत निर्णय घेण्याचे व प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामुळे बोहऱ्याचे इतक्या वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटण्याचा मार्गावर असून बैठकीनंतर सर्व उपस्थित ग्रामस्थ व शेतकरी यांनी आमदार अनिल पाटील यांचे आभार मानले। यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, अनिल अहिरराव, यशवंत पाटील, दीपक पाटील, सुभाष बागुल, हेमंतराव विंचुरकर, कैलास विंचुरकर, रतन धनगर, अशोक कोळी, दिलीप कोळी, सुधाम बागुल, मनोज रत्न पारखी, प्रमोद बागुल, जयेश बागुल, भूषण धनगर आदी ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते। अमळनेर शहरात क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत शहरासह परिसरातील अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्य व आरोग्याचा संदेश दिला। स्पर्धेचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पत्रकार किरण पाटील उपस्थित होते। पुरुष गटात तेजस सपकाळे नाशिक यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला। ऋषिकेश वारुडे नाशिक यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर खुमानसिंग ठाकरे धडगावकर याने तृतीय क्रमांक मिळवून आपली छाप पाडली। विजेत्यांना अनुक्रमे 7,000 रुपये, 5,000 रुपये व 3,000 रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। महिला गटातही स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी केली। उन्नती पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर आरती पाटील यांनी द्वितीय आणि ज्योती महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला। त्यांना रोख बक्षीस देण्यात आले। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद अमळनेर यांनी विशेष परिश्रम घेतले।
अमळनेर शहरातील सेंट मेरी स्कूलचा इयत्ता 6वीतील विद्यार्थी अर्जुन ज्ञानेश जोशी यांनी डॉक्टर होमी भाभा राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धा 2025 ते 26 मध्ये सहभाग घेतला. मुंबईमध्ये 12 एप्रिल रोजी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात अर्जुन जोशी यास नाशिक विभागाअंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याला आई सोनल जोशी यांनी मार्गदर्शन केले. अर्जुन हा सेवानिवृत्त प्राध्यापक पी.जे. जोशी व प्राध्यापक डी.एस. लोहार यांचा तो नातू असून ज्ञानेश व सोनल जोशी यांचा मुलगा आहे. या यशामुळे अमळनेर व परिसरात पालक व विद्यार्थ्यांकडून अर्जुनचे अभिनंदन केले गेले आहे. अमळनेर शहरातील प्रताप मिल कंपाऊंड परिसरातले बंद घर फोडून सुमारे 3.43 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना 12 रोजी उघडकीस आली आहे. फिर्यादी रुपाली राजेंद्र शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी घराचे लावलेले कुलूप तोडून चोरी केली आहे. यात 52,500 रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 10,500 रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 10,500 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाचे कानातले, सोन्याचे टोंगल, 14,700 रुपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, 21,000 रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 4,200 रुपये किमतीची 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचा तुकडा, 2,100 रुपये किमतीचे 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, 23,100 रुपये किमतीची 11 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 8,400 रुपये किमतीची 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 1,24,284 रुपये किमतीची 13 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 22,680 रुपये किमतीची 2.32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 50,000 रुपये रोख असे एकूण 3,43,964 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हे करीत आहेत. बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पिंपळे रस्त्यावरील समर्थनगरमधील श्रीरंग कॉलनीत एकाचे घर फोडून 1.25 लाखाची रोख रक्कम व किरकोळ दागिने चोरून नेल्याची घटना 12 रोजी सकाळी उघडकीस आली. प्रकाश सुखलाल विस्पुते राहणार श्रीरंग कॉलनी हे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा कडिकोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटाचे साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. पोलिसांना घटना कळवताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, मिलिंद सोनार, गणेश पाटील यांना पंचनामा करण्यासाठी पाठवले. घरातील 5 ग्रॅम सोन्याच्या कानातले, 100 ग्रॅम चांदीचा गणपती तसेच 1,25,000 रुपये रोख चोरीला गेल्याचे सांगण्यात आले.